हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. फाइंड द पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट ए अँड पॉईंट बी. आपल्याला दोन पॉईंट्स दिलेले आहेत, पॉईंट ए आणि पॉईंट बी, आणि त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एक्स ॲक्सिसवरचा एक पॉईंट फाइंड करायचा आहे जो या पॉईंट ए आणि पॉईंट बी पासून इक्वल डिस्टन्सवरती असेल. प्रथम आपण हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे समजून घेऊ. पहा, आता येथे हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. आपल्याला दोन पॉईंट्स दिलेले आहेत, ए पॉईंट आणि बी पॉईंट दिलेला आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -3 अँड 4, आणि बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 1 अँड -4. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, या एक्स ॲक्सिसवरचा एक पॉईंट फाइंड करायचा आहे जो काय असेल, या पॉईंट ए आणि पॉईंट बी पासून इक्वल डिस्टन्सवरती असेल. आता आपण काय करू, पॉईंट काय करू, कन्सिडर करू की पॉईंट ए आणि पॉईंट बी पासून इक्वल डिस्टन्सवरती आहे. आता हा पॉईंट कोठे असू शकेल एक्स ॲक्सिसवरती, आपण काय करू, कन्सिडर करू की हा पॉईंट काय आहे, पी आहे. आता पी हा पॉईंट कोठे आहे, एक्स ॲक्सिसवरती आहे. मग याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, एक्स आणि वाय. आता एक्स हा कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचा आहे, हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर कोठे आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि वाय ॲक्सिसवरती काय कोऑर्डिनेट येईल पहा त्याचा. आता पॉईंट एक्स ॲक्सिसवरती असेल तर वाय कोऑर्डिनेट काय असतो, 0 असतो. फॉर एक्झाम्पल जर आपण आता हा पॉईंट घेतला तर याचा कोऑर्डिनेट किती आहे, एक्स कोऑर्डिनेट 2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट पहा काय आहे, 0. किंवा आपण हा पॉईंट घेतला, आता हा पॉईंट जर आपण घेतला तर याचा एक्स कोऑर्डिनेट काय येईल, -3 येईल आणि वाय कोऑर्डिनेट काय येईल, 0. म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा कोणताही आपण पॉईंट घेतला तर त्याचा वाय कोऑर्डिनेट काय येतो, 0. म्हणजेच हा जो पॉईंट पी आहे त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, 0 असणार आहे. आता हा जो पॉईंट पी आपण कन्सिडर केलेला आहे तो काय असणार आहे, पॉईंट ए पासून आणि पॉईंट बी पासून इक्वल डिस्टन्सवरती असणार आहे. म्हणजेच ए पासून पी पर्यंतचं डिस्टन्स ए पी आणि पॉईंट बी पासून पॉईंट पी पर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच डिस्टन्स बी पी. हे दोन्ही डिस्टन्स काय असणार आहे, इक्वल असणार आहे. कारण पी हा पॉईंट काय आहे, पॉईंट ए आणि पॉईंट बी पासून इक्वल डिस्टन्सवरती आहे. म्हणजेच डिस्टन्स ए पी आणि डिस्टन्स बी पी इक्वल असणार आहेत. आणि याच्यावरून आपण काय डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. ॲक्सिसवरती पी हा पॉईंट कोठे आहे हे आपण फाइंड करू. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम काय करू आपण, पी हा पॉईंट एक्स ॲक्सिसवरती कन्सिडर करू. लेट पी बी द पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट ए अँड पॉईंट बी. आता हा पॉईंट कुठे आहे, एक्स ॲक्सिसवरती आहे. पॉईंट पी लाईज ऑन द एक्स ॲक्सिस. पी हा पॉईंट एक्स ॲक्सिसवरती आहे म्हणजेच त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, 0 असणार आहे. देअरफॉर इट्स वाय कोऑर्डिनेट 0. वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. लेट म्हणजेच पीचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत पहा, एक्स, 0. एक्स कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचा आहे. आता पी हा काय आहे, पॉईंट ए आणि पॉईंट बी पासून इक्विडिस्टंट आहे. पी इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट ए अँड पॉईंट बी. पॉईंट पी हा काय, पॉईंट ए आणि पॉईंट बी पासून इक्वल डिस्टन्सवरती आहे. देअरफॉर ए पी इज इक्वल्स टू बी पी. डिस्टन्स ए पी आणि डिस्टन्स बी पी काय, इक्वल असणार आहेत. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून हे डिस्टन्स काय करू, आपण फाइंड करू. देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला प्रथम आपण ए पीचं लिहू येते. आता आपण डिस्टन्स ए पी काढण्यासाठी पॉईंट ए आणि पॉईंट पी कन्सिडर करणार आहोत. पहा, पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -3, 4 हे आपण x1 y1 कन्सिडर करू आणि पॉईंट पीचे कोऑर्डिनेट x2 y2 कन्सिडर करू. x2 - x1 घ्यायचं आहे आपल्याला. मग आता x2 काय आहे, x मायनस x1 काय आहे, -3. ब्रॅकेटमध्ये लिहू आपण -3, ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर, प्लस y2 - y1. आता y2 किती आहे, 0, मायनस y1 किती आहे, 4.
ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू, हे आपण ए पीसाठी लिहून घेतलं. आता आपल्याला बी पीसाठी लिहायचं आहे डिस्टन्स फॉर्म्युला. आता इथे आपण पॉईंट बी आणि पॉईंट पी कन्सिडर करणार. बी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता x2 मायनस x1, x2 किती आहे x मायनस x1 किती आहे 1, x मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1, y2 किती आहे 0 मायनस y1 किती आहे -4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आता सॉल्व करू आपण. आता इथे मायनस मायनस काय होईल प्लस होईल. x प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 0 मायनस 4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. -4चा स्क्वेअर काय येईल 16, म्हणजेच येथे काय येईल 16 येईल. इज इक्वल्स टू x मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस येथे मायनस मायनस काय होईल प्लस 0 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर येईल आणि 4चा स्क्वेअर काय येईल 16 येईल. पाय ते 0 मायनस 4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर म्हणजेच काय येईल 0 मायनस 4 किती येईल -4चा स्क्वेअर किती येईल 16, म्हणजे इथं आपण किती लिहिलं +16. आता इथे काय 0 मायनस -4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. येथे मायनस मायनस काय मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे 0 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. 0 प्लस 4 म्हणजेच किती येईल 4चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 16, म्हणजेच किती येईल 16 येईल. म्हणजेच येथे काय येईल x मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 16. आता काय करू आपण दोन्ही साईडचा काय करू स्क्वेअर करू. स्क्वेअर केल्यामुळे काय होईल दोन्ही बाजूचे रूट काय होतील कॅन्सल होतील. स्क्वेअरिंग ऑन बोथ द साईड्स म्हणजे कसं येईल पहा. x प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 16 याचं काय करायचं स्क्वेअर इज इक्वल्स टू x मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 16 याचा आपण काय करू आपण स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल. येथे पण स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल. म्हणजेच काय येईल पहा x प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 16 इज इक्वल्स टू x मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 16. आता येथे पण 16 आहे, येथे पण 16 आहे, काय होईल कॅन्सल होईल. म्हणजेच आपण हे जर 16 या बाजूला घेतलं तर काय होईल -16, 16 मायनस 16 काय होईल 0. म्हणून आपण काय केलं 16 दोन्ही साईडला कॅन्सल केलं. आता x प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर सॉल्व करू आपण. पहा आपल्याला a प्लस बीचा स्क्वेअर हा फॉर्म्युला माहिती आहे. पहा आपण इथे लिहून घेऊ a प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आणि a मायनस b ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. याच्याप्रमाणे काय करू आपण हे सॉल्व करू. x प्लस 3चा स्क्वेअर काय येईल पहा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर xचा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजेच 2 इंटू x इंटू 3 2 इंटू x इंटू 3 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 3चा स्क्वेअर किती येईल 9 इज इक्वल्स टू आता x मायनस 1चा स्क्वेअर x मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर काय येईल x स्क्वेअर मायनस 2ab म्हणजेच मायनस 2 इंटू x इंटू 1 2 इंटू x इंटू 1 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर काय येईल 1 x स्क्वेअर प्लस 2 3 आर 6 इंटू x म्हणजे 6x येईल प्लस 9 इज इक्वल्स टू x स्क्वेअर मायनस 2 इंटू x 2 इंटू 1 2 येईल आणि इंटू x म्हणजेच किती येईल 2x प्लस 1. आता दोन्ही बाजूला x स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल. म्हणजेच काय येईल पहा 6x प्लस 9 इज इक्वल्स टू मायनस 2x प्लस 1. आता हे मायनस 2x आपण या साईडला घेऊ. स्टेप लिहून घेऊ आपण 6x प्लस 9 इज इक्वल्स टू
-2x + 1. आता हे 2x आपण या साईडला घेऊ आणि हे 9 या साईडला घेऊ. म्हणजेच काय येईल पहा, 6x हे -2x या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. +2x = 1. आता हे 9 या बाजूला आल्यानंतर काय होईल, मायनस होईल. इथे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 6x + 2x किती येईल, 8x = 1 - 9 किती येईल, -8. Therefore x = -8/8. हे या बाजूला गेल्यानंतर काय होईल, येथे मल्टिप्लाय, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. 8 × 1 = 8, 8 × 1 = 8. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, -1. Therefore x = -1. म्हणजे आपल्याला x कोऑर्डिनेट काय मिळाला, -1. आणि y कोऑर्डिनेट काय आहे, 0 आहे. पीचा y कोऑर्डिनेट 0 आहे. म्हणजेच आपला आन्सर काय येईल, पीचे कोऑर्डिनेट्स काय येतील पहा, एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, -1. म्हणजेच पीचे कोऑर्डिनेट्स -1 आणि 0 येतील. आन्सर लिहू आपण पहा, द पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज equidistant from point A and B is -1, 0. म्हणजेच P या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा -1 असेल आणि वाय कोऑर्डिनेट हा 0 असेल. म्हणजेच तो पॉईंट कोठे असेल पहा, -1 एक्स ॲक्सिसवर -1 आणि वाय ॲक्सिसवर 0. म्हणजे पी हा पॉईंट कोठे असणार आहे, येथे असणार आहे, -1, 0. आणि हा पॉईंट काय असणार आहे, ए पासून आणि बी पासून इक्विडिस्टंट असणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.